नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीने मागच्या 21 फेब्रुवारी 2022ला नवीन ऑफलाईन बॅच सुरू केलेली होती आणि मित्रांनो, या ऑफलाईन बॅचला पूर्ण महाराष्ट्रातनं भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळाला आणि फक्त एक 10 दिवसामध्ये मित्रांनो ह्या बॅचचे ॲडमिशन आम्हाला बंद करावे लागले. इतक्या मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये मुलांनी ॲडमिशन्स मित्रांनो घेतलेले आहेत आणि बऱ्याच कॅन्डिडेट आणि पॅरेंट्सचे फोन आले की सर दुसरी बॅच अवेलेबल होईल का, की जेणेकरून आम्हाला ॲडमिशन घेता येईल. आणि म्हणून मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमी नवीन बॅच सुरू करत आहे. तर ही नवीन बॅच ऑफलाईन बॅच असेल. ही या नवीन ऑफलाईन बॅचचे नेमकी डेट किती असेल, ज्या तारखेला आपण ते सुरू करतो आहे. त्यानंतर मित्रांनो याचे फीचर्स काय असतील, कुठले कुठले एक्झाम्स आपण कुठल्या एक्झाम्स आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे, याची संपूर्ण माहिती मित्रांनो मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. चला मित्रांनो, मी आता सांगितल्याप्रमाणे की बऱ्याच पॅरेंट्सचे आणि कॅन्डिडेटचे फोन येत आहेत की सर 21 फेब्रुवारी 2022ची बॅच आम्हाला जॉईन करता आली नाही, जी ऑफलाईन होती, आणि आता नवीन बॅच कुठली सुरू होणार आहे का. तर मित्रांनो, बिलकुल सुरू होणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीची नवीन ऑफलाईन बॅच ही मित्रांनो 15 मार्च 15 मार्च 2022ला सुरू होत आहे. 15 मार्च 2022ला ही सेकंड ऑफलाईन बॅच आहे मित्रांनो. ही सेकंड ऑफलाईन बॅच आहे. ही दुसरी ऑफलाईन बॅच आहे. पहिली ऑफलाईन बॅच ही 21 फेब्रुवारीला सुरू झाली होती आणि मित्रांनो, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे अवघ्या 10 ते 12 दिवसात आम्हाला त्या बॅचचे ॲडमिशन बंद करावे लागले, कारण इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातनं या बॅचला ॲडमिशन घेऊन मुलांनी दिलेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, 15 मार्च 2022 पासून नवीन बॅच सुरू होते आहे. तर ही जी बॅच असेल याच्यामध्ये काय काय आपण कव्हर करणार आहोत, कुठले एक्झाम्स याच्यामध्ये कव्हर होतील, सब्जेक्ट कोणते कोणते कव्हर होतील, हे मी सगळं मित्रांनो इथं तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, ही जी 15 मार्च 2022ची बॅच सुरू होते आहे याच्यामध्ये पूर्ण सगळ्या अपकमिंग 2022च्या बँकिंगच्या एक्झाम्स, त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्या SSCच्या एक्झाम्स, त्यानंतर सगळ्या इन्शुरन्सच्या एक्झाम्स मित्रांनो, त्यानंतर रेल्वेच्या एक्झाम्स आणि बाकीच्या ज्या कुठल्या एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झाम्स मित्रांनो याच्यामध्ये आम्ही या नवीन बॅचमध्ये या एक्झाम तुमच्या कव्हर करणार आहोत. सगळ्या बँकेच्या एक्झाम, SSCच्या एक्झाम, इन्शुरन्सच्या एक्झाम्स आणि रेल्वेच्या एक्झाम. याच्यामध्ये मित्रांनो ही जी बॅच असणार आहे, या बॅचचं जे ड्युरेशन असेल ते ड्युरेशन मित्रांनो, या बॅचचं जे ड्युरेशन असणार आहे, बघा मी इथे लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते कळेल. या बॅचचं जे ड्युरेशन असेल ते असेल मित्रांनो 4.5 मंथ आणि याची व्हॅलिडिटी ही 1 इयरची असेल. 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल. 4.5 महिन्याची बॅच असेल. थोडक्यात काय तर तुमचं ते ड्युरेशन संपल्याच्या नंतर, 4.5 महिन्याचे ड्युरेशन संपल्याच्या नंतर अजून पुन्हा एक बॅच तुम्ही करू शकाल. 1 वर्षाची व्हॅलिडिटी असल्या कारणाने, 12 महिन्याची व्हॅलिडिटी असल्या कारणाने तुम्ही अजून एकदा ती बॅच रिपीट करू शकाल. तर ही फॅसिलिटी मित्रांनो आम्ही या बॅचमध्ये आणि मागच्या बॅचमध्ये सुद्धा दिलेली होती आणि याही बॅचमध्ये ती मित्रांनो आहे. आता बऱ्याच कॅन्डिडेटला प्रश्न पडतो की काही कॅन्डिडेट हे नव्याने सुरू करणारे एक्झामचं प्रिपरेशन, एकदम जस्ट फर्स्ट इयरला त्यांचं ॲडमिशन आहे किंवा जस्ट डिग्री मिळाली आहे आणि पहिल्यांदा तो त्या परीक्षेची तयारी करतो किंवा परीक्षेला तो सामोरं जाणार आहे,
तर बऱ्याच कॅन्डिडेट्स आणि पॅरेंट्सची अशी विचारणा होते की बोर्डे सर आपण बेसिक पासून सगळं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये घेणार का किंवा शिकवणार का? तर बिलकुल मित्रांनो सगळं बेसिक पासून होणार आहे. कशा पद्धतीनं मित्रांनो हे बेसिक पासून असणार आहे याची माहिती मी तुम्हाला देतो, म्हणजे तुम्हाला त्याचा एक अंदाज येईल की किती बेसिक अगदी बेसिक कॉन्क्रीट केल्याच्या नंतरच आम्ही पुढे जात असतो. तर मित्रांनो जर समजून घ्या, आता बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये जेव्हा तुम्ही जॉईन व्हाल तेव्हा एक टॉपिक तो कशा पद्धतीने घेतला जाईल, मग तो कुठल्या का सब्जेक्टचा असेल ना. आता सब्जेक्ट कुठले कुठले आपण कव्हर करणार आहे आधी ते सांगतो, मग टॉपिक कसे आपण बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत जाणार आहे ते सांगतो. तर मित्रांनो या बॅच मध्ये या सगळ्या एक्झाम्सचे जे सब्जेक्ट्स आहेत म्हणजे क्वांट, त्यानंतर मित्रांनो लॉजिकल रिझनिंग, जनरल इंग्लिश, त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर अवेअरनेस, हे इतके मित्रांनो सब्जेक्ट आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. हे सगळे सब्जेक्ट प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झामच्या दृष्टीने आपण कव्हर करणार आहोत. आणि मग मी आता सांगितल्याप्रमाणे की आपण एक एक टॉपिक कशा पद्धतीनं विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो समजून घ्या की एक टॉपिक आहे, मी इथं त्याचं नाव लिहितो, मग ते एक जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की समजून घ्या हा सिम्प्लिफिकेशन नावाचा टॉपिक आहे किंवा कुठलाही टॉपिक आहे, मग तो क्वांटचा असू देत किंवा इंग्लिशचा असू देत किंवा लॉजिकल रिझनिंगचा असू देत. एक एक्झाम्पल म्हणून सिम्प्लिफिकेशन सांगतो की आता समजून घ्या सिम्प्लिफिकेशन टॉपिक आहे. सुरुवात कशी करणार आपण, तर अगदी आधी सुरुवातीला आपण सगळे बेसिक क्लिअर करणार. त्याच्यानंतर मित्रांनो याचे इझी क्वेश्चन्स आपण कव्हर करणार. त्यानंतर मॉडरेट क्वेश्चन्स, त्यानंतर डिफिकल्ट क्वेश्चन्स, त्यानंतर मित्रांनो डिफिकल्टच्या नंतर व्हेरी डिफिकल्ट, त्याच्या पुढे जाणार आपण डिफिकल्टच्या पुढे व्हेरी डिफिकल्ट. त्यानंतर मित्रांनो प्रीवियस एक्झाम्स मध्ये आलेले त्या टॉपिकचे क्वेश्चन्स आपण कव्हर करणार. त्यानंतर बघा एक टॉपिक कसा कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काय असू शकतात त्या टॉपिकवर येणाऱ्या एक्झाम मध्ये ते आपण कव्हर करणार. त्यानंतर मित्रांनो याची लाईव्ह टेस्ट होणार. आता ही लाईव्ह टेस्ट काय असते, तर या लाईव्ह टेस्ट मध्ये त्या सब्जेक्टचे फॅकल्टीज आहेत, टीचर आहेत, ते ती टेस्ट पूर्ण सॉल्व करून विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला ती सॉल्व करून दाखवणार, म्हणजे ती सॉल्व करणार. म्हणजे तुम्ही ते कॅन्डिडेट, ते विद्यार्थी आणि ते फॅकल्टी हे दोघं मिळून ती पूर्ण टेस्ट सॉल्व करणार. म्हणजे तो फॅकल्टी जे असतील ती टेस्ट पूर्ण एक्सप्लेन करून सगळी सॉल्व करून ती दाखवणार आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्या टॉपिकची क्लास टेस्ट होणार. मग ती क्लास टेस्ट ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीची असेल. थोडक्यात काय, तर तुम्ही जेव्हा या टॉपिकची क्लास टेस्ट देणार तेव्हा इतक्या सगळ्या याच्यामधनं तुम्हाला जावं लागेल. या बेसिक, इझी क्वेश्चन्स, मॉडरेट, डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट, मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रीवियस एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन जे एक्झाम मध्ये अपकमिंग जे आहे ते येऊ शकतात, ते लाईव्ह टेस्ट आणि मग क्लास टेस्ट. आता मला सांगा की जर समजा आपण इतकं बेसिक पासून जाणार असू तर एक टॉपिक किमान 8 दिवस बोर्डेज करिअर अकॅडमी मध्ये घेत आपण असतो. एक टॉपिक 8 दिवस चालतो. इतके सगळे क्वेश्चन्स आणि बेसिक पासून तर पार लाईव्ह टेस्ट पर्यंत एका टॉपिकचे मिनिमम मित्रांनो 250 to 300 इतके क्वेश्चन्स तुमचे कव्हर होतात. आणि आता मला सांगा, माझा दावा आहे की एका टॉपिकचे 250 ते 300 क्वेश्चन सॉल्व केल्याच्या नंतर एक्झाम मध्ये त्या टॉपिकचे क्वेश्चन मग ते कसे असू देत ते
त्या विद्यार्थ्यांकडनं सॉल्व्ह होणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. तर या पद्धतीने मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमी प्रत्येक सब्जेक्टच्या टॉपिकला या 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 सगळ्या या सिरीज मध्ये घेऊन जात असते मित्रांनो. आणि म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमी मागच्या 22 वर्षापासून 20 ते 22 वर्ष झाले बोर्डेज करिअर अकॅडमीला या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन बोर्डेज करिअर अकॅडमी घेऊन घेते, आपलं करून घेते. आणि भारतात सर्वाधिक बँकर बनवणारी ही एकमेव अकॅडमी आहे मित्रांनो. आतापर्यंत मोर दॅन 6000 कॅन्डिडेट जे आहेत हे बोर्डेज करिअर अकॅडमीचे हे ॲज अ ऑफिसर म्हणून वेगवेगळ्या पोस्टवर वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. त्याचं एकमेव कारण आहे की इतक्या बेसिक पासून आपण घेऊन जात असतो मित्रांनो. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं बोर्डेज करिअर अकॅडमीचं फीचर हे आहे की एका बॅच मध्ये आम्ही फक्त 50च कॅन्डिडेट घेतो. एका बॅच मध्ये फक्त 50 मुलांना आम्ही ऍडमिशन देतो की जेणेकरून बोर्डेज करिअर अकॅडमीची ज्यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमी ही ओळखल्या जाते की एक तर रिझल्ट 100% येणार, दुसरं बोर्डेज करिअर अकॅडमी ही अकॅडमी म्हणजे पॅरेंटल टच असणारी अकॅडमी आहे. आम्ही प्रत्येक स्टुडंटच्या पॅरेंटला म्हणजे काय म्हणता त्याला की त्याच्याशी आम्ही जोडल्या जात असतो की एखादा कॅन्डिडेट जर का व्यवस्थित असं वाटतं की याचा परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही आहे तर मग त्या पॅरेंटला सुद्धा आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतो. त्यानंतर मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमी प्रत्येक कॅन्डिडेटकडे अगदी पर्सनली लक्ष देते. त्याचे डाऊट्स त्याचे बाकीचे प्रॉब्लेम सगळं पर्सनली. आणि म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमी 22 वर्षापासून या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये टिकू शकली आणि सगळ्यात जास्त रिझल्ट देऊ शकली मित्रांनो. तर अशी बॅच 15 मार्च 2022 पासून सुरू होते आहे. याचा टायमिंग मित्रांनो बॅचचा जो असेल तो असेल मॉर्निंग सकाळी 7:30 ला ही बॅच सुरू होईल आणि 10:30 वाजेपर्यंत ही बॅच चालेल. रोज 3 तास या बॅचचं ड्युरेशन आपला तो टाइम मित्रांनो त्या क्लासचा असणार आहे. आणि आता याच्यामध्ये बोर्डेज करिअर अकॅडमी बद्दलचे फीचर जर का सांगायचे जर का ठरले मित्रांनो तर मित्रांनो मागच्या 20 ते 22 वर्षापासून महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सगळ्यात अधिक निकाल देणारा हा एकमेव क्लास मित्रांनो आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे एकमेव क्लास असा आहे की सगळ्यात जास्त रिझल्ट ज्याने दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 6,500 पेक्षा जास्त विद्यार्थी हे आतापर्यंत बोर्डेज करिअर अकॅडमीचे यशस्वी झालेले आहेत. ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून काम करत आहेत. त्यानंतर मित्रांनो या ज्या एक्झाम्स असतील मग ती बँकेचे एक्झाम असून देत, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे असून देत, इन्शुरन्सचे असून देत किंवा रेल्वेची एक्झाम असून देत, या सगळ्या एक्झाम मध्ये शिकवणारा या एक्झाम साठी शिकवणारा जो बोर्डेज करिअर अकॅडमीचा स्टाफ आहे माझ्या सहित हा या वेगवेगळ्या एक्झाम्सला क्लिअर केलेला हा स्टाफ आहे. म्हणजे या सगळ्या एक्झाम क्लिअर केलेला बोर्डेज करिअर अकॅडमी मध्ये स्टाफ आहे. आणि सगळ्यांना जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स या सगळ्या एक्झामचं कोचिंगचा या सगळ्यांना मित्रांनो आहे. त्यानंतर मित्रांनो जे बाहेर गावचे जे स्टुडंट्स आहेत आता बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून स्टुडंट येत असतात तर यांच्यासाठी सेपरेट हॉस्टेलची जी व्यवस्था आहे मित्रांनो मुलांसाठी आणि मुलींसाठी ही सेपरेट हॉस्टेलची व्यवस्था बोर्डेज करिअर अकॅडमीची स्वतःची आहे. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचं स्वतःचं हॉस्टेल आहे. मुलांसाठी मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल आहे. त्याच्यामध्ये त्यांना मेसची सुविधा त्याच्यानंतर ब्रेकफास्ट टी हे सगळं मित्रांनो त्याच्यामध्ये मिळत असतं. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष ही बोर्डेज करिअर अकॅडमीची खासियत आहे. म्हणजे बोर्डेज करिअर अकॅडमी कधीच एका बॅचमध्ये असे 200, 150, 250 मुलं बसवत नाही. काय होतं की बऱ्याच वेळेस आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की तो अगदी कुठेतरी 200 मुलं असतात तो कुठे कोपऱ्यात बसलेला असतो, तो त्या टीचरला दिसत नाही, टीचर त्याला दिसत नाही. त्याच्यानंतर काय चालू आहे क्लासमध्ये टीचिंग त्याच्यावरही
व्यवस्थित त्याचं लक्ष नसतं, या टीचरचं लक्ष नसतं आणि मग त्या मुलांचा काय होतं की यांचं बिचारांचे एवढे लांबून येतात आणि नुकसान होतं है ना. आणि म्हणून आम्ही एका बॅच मध्ये फक्त 50 स्टुडंटलाच ऍडमिशन देणार मित्रांनो. ही पहिल्यापासून आपण करत आलोय आणि म्हणूनच आपण रिझल्ट देत आलोय. आणि म्हणून मित्रांनो 15 मार्च पासून जी बॅच सुरू होते आहे त्याचे ऍडमिशन्स तुम्हाला 13 मार्च 2022 पर्यंत घ्यायला लागतील की जेणेकरून तुम्हाला या 15 मार्च पासूनची ती बॅच जी आहे ती अटेंड करता येईल. जिचा टायमिंग मी सांगितला सकाळी 7:30 ते 10:30 आहे. आणि सगळ्या म्हणजे त्यातल्या त्यात क्वांट आणि इंग्लिश या 2 सब्जेक्ट मध्ये पर्टिक्युलरली खूप प्रॉब्लेम्स मुलांना असतात. तर या सगळ्यांची बेसिक पासून तयारी मी आता सांगितल्याप्रमाणे इथे करून घेतल्या जाणार आहे. आणि 15 मार्च 2022 पासून मित्रांनो या बॅचला सुरुवात होते. पूर्णतः ही ऑफलाईन बॅच असेल. आणि मित्रांनो तुम्हाला या बॅच विषयी अजून जर का पूर्ण माहिती जर का जाणून घ्यायची असेल इथे नंबर आहे बघा 9881062048 किंवा 8857881792 या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा डायरेक्ट आपण बोर्डेज करियर अकॅडमीची जी मेन ब्रांच संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला उस्मानपुरा औरंगाबादला आहे तिथेही आपण व्हिजिट करू शकता. तर मग चला, कारण येणाऱ्या काळात आता 2022च्या नोटिफिकेशन्सला सुरुवात मित्रांनो झालेली आहे. आरबीआयचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे. एसएससीच्या एक्झाम्स एप्रिल मे मध्ये होऊ घातलेले आहेत. एसआयसीच्या एक्झामची पण जी डेट आहे ती आउट झालेली आहे. आता येणाऱ्या काळात सीईटीच्या आधीच्या सगळ्या एक्झामची तयारी मित्रांनो तुमची याच्यामध्ये होणार आहे. नवे किंबहुना सीईटीची पण तयारी तुमची याच्यामध्ये होऊन जाईल. तर मग आता वेळ वाया घालू नका आणि बोर्डेज करियर अकॅडमीच्या या बॅचला तुम्ही ऍडमिशन 13 मार्च पर्यंत घ्यायचं आहे तरच तुम्हाला इथे या बॅचला अटेंड करता येईल. मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याच स्टुडंट्स ला फीसच्या बाबतीत सर फीसच्या बाबतीतली माहिती द्या. तर चला आपण आता फीसच्या बाबतीतली थोडी माहिती तुम्हाला इथे देऊन टाकतो. मित्रांनो याची जी फीस असणार आहे या बॅचची जी फीस आहे ती फीस ऑफलाईन जी फीस आहे ऑफलाईन बॅचची ही फीस मित्रांनो 20,000 रुपये जी फीस आहे. आणि ज्या फीस मध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी 1 इयरची असणार आहे आणि ही फीस याच बॅच साठी फक्त लागू असणार आहे. खरं तर या बॅच पासून आम्हाला ती फीस बोर्डेज करियर अकॅडमीची ही आम्ही वाढवण्याचं ठरवलेलं होतं, परंतु एकंदरीत पॅरेंट्सचा आणि स्टुडंटचा आग्रह खातर या बॅचला सुद्धा आम्ही तेवढीच फीस ठेवतोय. 20,000 रुपीज फीस असेल, व्हॅलिडिटी 1 इयरची असेल. आणि मित्रांनो ही फीस तुम्हाला 1 टाइम पे करायची आहे. ही फीस जर का आपण इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करत असाल तर या फीसचं इन्स्टॉलमेंट याप्रमाणे होईल. तुम्हाला ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग तुम्हाला 12,000 रुपीज फीस भरायला लागेल. मग तुम्हाला तो क्लास अटेंड करता येईल. आणि सेकंड जो इन्स्टॉलमेंट असेल तो 10,000 रुपीजचा असेल जो तुम्हाला 20 डेजच्या नंतर मित्रांनो पेड करायचा आहे. थोडक्यात काय तर इन्स्टॉलमेंटनी तुम्ही फीस पेड केल्याच्या नंतर ती फीस 2,000 रुपये तुम्हाला जास्त द्यावी लागते. ती 22,000 रुपये होते. आणि 1 टाइम जर पेड केली तर ती 20,000 मित्रांनो होते. याच्यामध्ये लाईफ टाइम ऍडमिशनचं सुद्धा एक फॅसिलिटी बोर्डेज करियर अकॅडमी मागच्या बऱ्याच वर्षापासून इथे अवेलेबल करून देते की ज्या कॅन्डिडेटला असं वाटतं की आपल्याला लाईफ टाइम ऍडमिशन घ्यायचं आहे तर लाईफ टाइम ऍडमिशनची सुद्धा मित्रांनो इथे फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे. याच्यामध्ये हे जे लाईफ टाइम ऍडमिशन आहे हे लाईफ टाइम ऍडमिशन सुद्धा आपल्याला घेता येईल. याची फीस या बॅच पुरती ही फीस असेल, त्याची फीस असेल 30,000 ही फीस आहे. लाईफ टाइम ऍडमिशन आहे. याच्यामध्ये आपण जोपर्यंत अपॉइंटमेंट लेटर आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण करू शकाल. आणि ही फीस मित्रांनो तुम्ही इन्स्टॉलमेंटनी पेड करू शकता. पहिला इन्स्टॉलमेंट आपल्याला पेड करायचा आहे 15,000 ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग. आणि सेकंड इन्स्टॉलमेंट 15,000 हा पेड करायचा आहे आफ्टर 30 डेज 30 दिवसाच्या नंतर. हे लाईफ टाइम मित्रांनो ऍडमिशन असेल.
परंतु आता ही जी फीस असेल व्हॅलिडिटी 1 इयरची असू देत नाही तर लाईफ टाईमची असू दे मित्रांनो, ही फीस फक्त याच बॅच पुरती मर्यादित आहे. नेक्स्ट बॅचला मात्र ही फीस वाढण्याची दाट शक्यता आहे, नव्हे ती वाढणार आहे. तर चला मग आजच आपण या नवीन बॅचमध्ये प्रवेश घेऊया आणि येणाऱ्या वर्षातच आपल्याला ऑफिसर व्हायचं आहे हे मनाशी पक्क ठरवूया. चला इथेच थांबतो. बाकी काही जर तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही हे जे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा डायरेक्ट आपण इथे येऊन व्हिजिट करू शकता. चला थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.